पेठ तालुक्यातील महिला आणि पुरुष समितीमार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जनजागृती कल्याण आश्रम नाशिक मार्फत पेठ तालुक्यामध्ये 63 गावांमध्ये 500 लिटर पाण्याच्या टाकींचं वितरण करण्यात आलंय. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. मी जरी हर्सुल कन्या छत्रवासात शिक्षण घेतलं असलं तरी मी आज केवळ जनजाती कल्याण आश्रममुळे आज इथपर्यंत पोहोचले. कारण जनजाती कल्याण आश्रमाच्या खेलकूद स्पर्धा होत असतात, त्यातून मी खेळले आणि आज मी आदिवासी समाजाचे आणि भारताचे नाव उंचावले, असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धावपटू आणि जनजाती कल्याण आश्रमाचे प्रांत उपाध्यक्ष कविताताई राऊत तुंगार यांनी केलंय. तसेच पेठ तालुका महिला आणि पुरुष समितीचे कौतुक करत नाशिक जिल्ह्यात एकमेव सक्रियतेने कार्य करणारे तालुका समिती आहे. आपण कल्याण आश्रमाच्या माध्यमातून पेठ तालुक्यामध्ये अनेक गावात उन्हाळ्यामध्ये टँकरने गावाला पाणी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून पुरवलंय. सरकारमार्फत नव्हे तर आपण कल्याण आश्रमाच्या माध्यमातून गावागावांत पाणी पुरवलंय. आपण सर्व संघटित होऊन काम करूया आणि समस्यांवर मार्ग काढूया. पावसाळ्यामध्ये आपण सर्व स्वतः आरोग्याची काळजी घेऊन व समाजाची आरोग्याची काळजी घेऊ, असं आवाहन जनजाती कल्याण आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके यांनी केले. यावेळी प्रांताचे संघटन मंत्री जयराम चौधरी, प्रांत कोषाध्यक्ष धनंजय जामदार, प्रांताचे सोशल मीडिया प्रमुख महेश तुंगार आणि जिल्हा सचिव राजेंद्र कुवर, जिल्हा संघटन मंत्री शिवदास पाडवी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अश्विनीताई चौधरी, जिल्हा आरोग्य प्रमुख देविदास देशमुख आणि ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास वाघेरे, तालुका सचिव सोपान पवार, सहसचिव एकनाथ चौधरी, तालुका प्रमुख कैलास गारे, श्रद्धा जागरण प्रमुख दीपक दरोडे, तालुका सोशल मीडिया प्रमुख धर्मराज चौधरी, युवा कार्यप्रमुख विलास राऊत, पद्माकर पवार तसेच सदस्य प्रल्हाद जाधव व पेठ शहर कार्यकर्ते सागर भाऊ आणि तालुका महिला समिती अध्यक्ष हिरा गारे, कल्पनाताई, रेश्मा गारे, जयश्री नाठे, कल्पनाताई, सविता वाघेरे, छबिताई व समस्त पेठ तालुका महिला समिती आणि पुरुष समिती व गटप्रमुख तसेच आरोग्य रक्षक व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री रमेश चौधरी, कृषी सहाय्यक अधिकारी करत होते. आवारे गुरुजींचं औषधे रानावनातील नावाचं पुस्तक आपण पब्लिश केलं. आवारे गुरुजींची पत्र जी आहेत ती पुण्याच्या गॅजेटमध्ये वाचली जातात, अभ्यासली जातात, त्याच्यावर संशोधन होतं. आवारे गुरुजींवरच अर्धा तास, पाऊण तास, तासभर सुद्धा मी बोलू शकेन. असा एक अत्यंत मोठा कर्तृत्ववान माणूस आपल्या तालुक्यातून होऊन गेला. अत्यंत जनजाती क्षेत्रामध्ये दुर्गम भागामध्ये राहणारा माणूस आणि तो आमच्या प्रांताचा अध्यक्ष बनतो आणि त्याची भाषणं सगळीकडे गाजतात. त्याच्या संशोधनावर अभ्यास होतो. आपल्याही प्रत्येक गोष्टीवर, कृतीवर, संशोधनावर अभ्यास करणारी आपण सगळी मंडळी आहोत. मी नेहमी या तालुक्याचं सातत्यानं सगळीकडे कौतुक करतो. माझ्या बोलण्यामध्ये कायम असतं. इथले सचिव, अध्यक्ष आणि सगळी कार्यकारिणी, मला फार कौतुक आहे की कदाचित हा आमच्या जिल्ह्यातला एकमेव असा तालुका असेल की ज्या ठिकाणी महिला समिती सक्रिय आहे. त्यामुळे महिला समिती सक्रिय आपला परिचय करून देत आहे. आणि त्याशिवाय या तालुक्यानं मला एक प्रश्न केलेला होता 2-3 वर्षापूर्वी. ते म्हटले की आमचं स्वतंत्र पॅम्पलेट, आमचं स्वतंत्र पासबुक, आमचं स्वतंत्र एखादं पुस्तक छापता येईल का आम्हाला. मी त्यांना म्हटलं तसं काही करू नका, आता एकदा काम करूयात आपण सगळे मिळून. आणि मग वाटलं की आपला तालुका पुढे जातोय तर मग आपण तशा स्वरूपाच्या काही गोष्टी करू. या तालुक्यामध्ये, या ज्या स्मारकामध्ये आपण बसलेलो आहोत, हे क्रांतीचं प्रेरणा देणारं स्थान आहे. अशा ठिकाणी वाचनालयही आपलं चालवलं जातं. इथं आल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते, शक्ती मिळते, ताकद मिळते, ऊर्जा मिळते, ताकद करण्या आपल्याला या सगळ्या कामासाठीची. आणि म्हणून साहजिक आहे पेठ तालुक्यामध्ये आतापर्यंत आपण 12 चेकडॅम बांधलेले आहेत, विहिरी बांधलेल्या आहेत. पाण्याच्यावर काम करायचं म्हटलं तर अशी बऱ्याच प्रकारची कामं आपण पाण्याच्या ह्याच्यामध्ये केलेली आहेत. मग अशी उल्लेख केला संयोजकांनी की तो असा की आपण या तालुक्यामध्ये आणि अन्य तालुक्यांमध्ये यावर्षी पहिल्यांदा टँकर देण्याचा प्रयत्न केला. आणि हे टँकर कोणी सरकार देत नव्हतं, संस्था देत होते. संस्थेतले शहरातले असलेल्या कार्यकर्त्यांना आपण आवाहन करत होतो की तुम्ही पाणी इथे या गावासाठी टँकरची आवश्यकता आहे. सरकारच्या मागे लागून लागून आपण थकलो. शेवटी म्हटला आपल्यालाच पाणी प्यायची गरज लागली. तिथं त्यांच्याकडे चक्रा मारून मारून आपणच व्यवस्था उभी. वर्षी आपण हाही प्रयत्न केला की काही गावांच्या मध्ये टँकर पाण्याचे जातील आणि गावाची तहान भागण्याचा प्रयत्न होईल. अशा स्वरूपाचा प्रयत्न सुद्धा यावर्षी आपण काही गावांच्या मध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सगळ्या जिथे जिथे आपल्याला गरज आहे तिथे तिथे कल्याण आश्रम त्या बाजूची गोष्ट लक्षात घेऊन किंवा ती गोष्ट लक्षात घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो आहे.
आणि त्यामुळे हे सगळं काम करण्याची प्रेरणा, ताकद जी आहे ती आपल्यामुळे मिळते. आपण हे सगळे करतात. कल्याणाश्रमाच्या एखादी हाक कल्याणाश्रमांना दिली तर आपण त्या हाकेला धावून येणारे सगळे कार्यकर्ते आहोत. आणि त्यामुळे साहजिक आहे, केवळ याच याच्यावर नाही तर काही ठिकाणी आपण मंदिरं बांधण्याचा प्रयत्न केला, मंदिरांना मदत करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी आपण तशा पद्धतीनं सगळीकडे करतो आणि त्या करणार आहोत. इथून पुढे अशा स्वरूपाची कामं आपण करणार आहोत. पण मगाशी राजीव शेठ कुंवरांनी सांगितला तो भाग फार महत्वाचा आहे की आपला सगळा गाव एकत्र असला पाहिजे. आपलं सगळं गाव एकत्र असेल तर या सगळ्या प्रकारच्या योजना आपल्या समोर पोहोचवणं शक्य आहे. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणं शक्य आहे आणि म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजे. आपल्या कामासाठी, आपल्या गावाच्या विकासासाठी आपण एकत्र राहणं आवश्यक आहे. सहयोगाचं कौतुक आहे की त्यांनी डॅम एका जे का आपण आता टाक्या देणार पाण्याच्या त्या वेगळ्या ठिकाणी ठेवल्यात. ते एवढ्यासाठी ठेवले असतील की टाक्या घेतल्या तसेच निघून जातील, कारण ते अजून लहान ठेवलेले आहेत. कार्यक्रम जो आहे तो वेगळ्या ठिकाणी ठेवलेला आणि टाक्या वेगळ्या ठिकाणी. त्यामुळे संयोजकांचं कौतुक आहे की हे सगळं त्यांनी आधीच पाहिलेलं आहे. पण हेही आहे की आपल्याला, मला जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की थोडंसं लवकर आलं तर बरं होईल. मला माहिती होतं की आपल्याला परत आपल्या गावात जायचं आणि पाणी जे आहे या दरम्यानच्या कालावधीमध्ये मला आठवतंय दाभेरी नावाचं एक गाव आहे, जव्हार तालुक्यात अगदी कडेला असलेलं, म्हणजे तिकडे दादरा नगर हवेलीच्या कडेला. तिथे दाभेरीमध्ये पाण्यामुळे पावसाच्या कालावधीमध्ये काही वर्षापूर्वी छोटी छोटी बालकं ही पाणी अशुद्ध पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला होता. आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साथीच्या आजारांना तोंड द्यायला. त्यामुळे इथली आरोग्यरक्षक योजना जी आहे किंवा यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेत सगळ्या आपल्या आरोग्य पेट्या ज्या आहेत त्या पेट्यांमध्ये औषधं आहेत की नाही तीही पहा. आवश्यकता असेल तर तशा स्वरूपाची सूचना आपण कल्याणाश्रमाला करा. म्हणजे आपली आरोग्य पेटी आणि आरोग्याला योग्य प्रकारची औषधं आपल्याकडे आहेत की नाही ती पहा. हे सगळं सामाजिक काम आहे. याच्यातून काही नाही कोणाला इथे करायचं, फक्त आपल्यासाठी सेवा करायची आणि आपल्याला मदत करायची. कल्याणाश्रम एवढंच काम करतं. आपली मदत कशी होईल, आपल्याला मदत कशी होईल एवढ्या स्वरूपाचं आहे. त्यामुळे या दरम्यानच्या कालावधीमधलं आपलं आरोग्य नीट सांभाळण्याचा प्रयत्न करा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हाच तो कालावधी आहे. या कालावधीमध्ये इथून कदाचित भविष्यामध्ये काही वर्षानंतरच्या कालावधीमध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टी होतील की पाण्यासाठी युद्ध होतील. जग आता पाण्यासाठी युद्ध करायला सिद्ध झालेलंच आहे. तुम्ही दिल्ली ही आपली राजधानी आहे ना देशाची, दिल्लीतली पाण्याची समस्या काय आहे. आपण जसं टँकरच्या याच्या मदतीनं पाणी आपल्याला तिथं आलं, ही अशा स्वरूपाची अवस्था दिली. सगळ्यांनीच वर्णशी कल्याण आश्रम, जनजाती कल्याण आश्रम बद्दल बोललेले, त्याच्या काही मी वेगळं बोलणार नाहीये. पण वाघेरे सरांनी उल्लेख केला की मी कन्या छात्रालयामध्ये होते. कल्याण छात्रालयामध्ये तर माझ्यासारखे अनेक मुली आहेत आणि शिकून गेल्यात, अजूनही आहेत. पण मी जी इथेपर्यंत पोहोचली ऑलिम्पिक पर्यंत ती केवळ जनजाती कल्याण आश्रममुळे पोहोचली. कारण याचा उल्लेख कुठेही नाही, 5वीच्या पुस्तकातही नाही, कोणत्या न्यूजपेपरमध्ये पण नाही. पण हे सत्य आहे की खेळकूद स्पर्धा ज्या होतात त्याच्यामधून मी निघालेली ॲथलीट्स आहे. आणि आज हे मला तुम्हाला सांगावं असं वाटलं, कारण जनजाती कल्याण आश्रम बद्दल सगळ्यांनीच सांगितलं, प्रमुख पाहुण्यांनी पण सांगितलं, सरांनी सांगितलं. तर एक समाजाला माझ्याकडनं देणं आहे, माझ्याकडे ती उधारी आहे. म्हणून मी प्रयत्न करत असते की जिथं कुठे माझा उपयोग जर माझ्या समाजाला होईल तिथे मी जात असते आणि मी जात राहील. धन्यवाद. 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ.